यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगनं डोकं वर काढलेलं आहे। पुणे पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालाय। निवडणुकीच्या तोंडावरती गुंड आता सक्रिय झालेत। ही चिंतेची बाब आहे। ताज्या घटना कॅम्पमधील वाईन शॉपवरती तिघा तरुणांनी कोयता आणि लोखंडी रॉडनं हल्ला करून तोडफोड केलेली आहे। पाहुयात या विषयाचा एक रिपोर्ट। पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच। कॅम्प परिसरात वाईन शॉपची तोडफोड। पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर अशी बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यात काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय। ड्रग्ज तस्करी, ड्रंक अँड ड्राईव्ह, ससूनमधील गैरकारभार ते शहरात भर दिवसा होणारे कोयता गँगचे हल्ले, यामुळे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली। कॅम्प परिसरात या गँगनं वाईन शॉपची तोडफोड केली। 4 ते 5 अज्ञातांनी वाईन शॉपची तोडफोड केली। दहशत माजवण्याच्या या घटनेनं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या महिनाभरात शहराच्या विविध भागात कोयता गँगनं धुडगूस घातलाय। गँगनं नुकतीच हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील अनेक दुकानांची तोडफोड केली। रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या। गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अटक केलेल्या 5 जणांपैकी 3 जण अल्पवयीन मुलं आहेत। दुसरीकडे पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरात तिघांनी पान टपरीवर हल्ला केलाय, त्याला जखमी केलाय। लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय। कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली आहे। चनाराम चौधरी यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली। सिंहगड रोड परिसरात 30 ते 40 गुंडांनी एका तरुणावर हल्ला केला। पुण्यातल्या या घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर कोयता गँगचे सूत्रधार बसलेत असा घणाघात केला होता। कोयता गैंग के सूत्रधार जो है वो सरकार में बैठे। कोयता गैंग काय आहे, या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोसणाऱ्यांच्या हातात सरकार आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी कोयता हल्ल्याच्या घटनांचं सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमांना द्यायचं नाही असा आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे पुणे पोलिसांकडून घटनेच्या ठिकाणाचा सीसीटीव्हीचा DVR ताब्यात घेतला जातो। ती दृश्य माध्यमांना दिली जात नाहीत। त्यामुळे अशा गुन्ह्याच्या घटना कमी झाल्यात असं भासवण्याचा प्रकार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार करताना दिसतात असा आरोप होतोय। ससूनमधील गैरकारभार आणि ड्रग्ज तस्करीमुळे पुणे शहराची प्रतिमा डागाळली आहे। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये शांतता राहावी, त्याचबरोबर गुन्हेगारीचं समूळ नष्ट करावं याची मोठी जबाबदारी जी आहे ती यंत्रणेसमोर असणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम TV, पुणे।